गर्भात उमलते प्रगतीची भाषा। सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा। अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा। नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सध्या सर्व देशाला वेध लागलेले आहेत ते एका कार्यक्रमाचे, एका घोषणेचे, ती म्हणजे मेक इन इंडिया। आपण सगळे जाणताच की मेक इन इंडियाचा शुभारंभ या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये होतोय। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। हा मेक इन इंडियाचा उपक्रम नक्की काय आहे? मेक इन इंडियाच्या अनुषंगाने मेक इन महाराष्ट्रासाठी त्यांचे काय योजना आहेत, त्यांचे काय प्रयत्न आहेत, या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। पण ती माहिती घेण्याआधी एक बघूया छोटीशी ध्वनिचित्रफीत। देशाचा विकास व्हायचा असेल तर तरुणांच्या हाताला काम मिळायला हवं। त्यासाठी देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन उद्योगाला चालना मिळणं गरजेचं आहे। ही गरज ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला। महाराष्ट्र देशाच्या विकासाचं इंजिन, त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात होण्याची आवश्यकता आहे हे जाणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासूनच उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला। माननीय पंतप्रधानांच्या धर्तीवर राज्यात मेक इन महाराष्ट्राचा नारा दिला। उद्योजकांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मैत्री सेलची स्थापना करण्यात आली। शासनाची भूमिका आता सर्व्हिस प्रोव्हायडर ऐवजी फॅसिलिटेटरची झाली। आयटी पॉलिसी 2015 अंतर्गत राज्यातलं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम होऊन राज्य एक प्रमुख हब म्हणून विकसित होत आहे। 10,000 हेक्टर क्षेत्रावर इंटिग्रेटेड आयटी टाउनशिप अंतर्गत वॉक टू वर्क ही संकल्पना साकारणाऱ्या स्मार्ट सिटीच्या उभारणीला चालना देण्यात आली आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस या मोहिमेअंतर्गत विविध विभागांकडून उद्योगांच्या उभारणीसाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांची संख्या निम्म्यावर आणण्यात आली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारानं उद्योग वाढीसाठी राज्य, देश आणि विदेश पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमधील डाव्होस तसंच जर्मनी, अमेरिका, चीन, इस्रायल या देशांच्या केलेल्या दौऱ्यात त्यांनी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उद्युक्त केलं। याचीच फलश्रुती म्हणजे जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या कंपन्यांनी गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राशी केलेले अनेक सामंजस्य करार। राज्यातले उद्योग व्यवसाय भरभराटीस यावेत यासाठी काही अटी शिथिल करण्यात येत आहेत। हे करत असताना मात्र कोठेही अनावश्यक तडजोडीला स्थान देण्यात आलेले नाही। सर्व कारभार स्वच्छ आणि पारदर्शी। याच पार्श्वभूमीवर देशातला पहिला मेक इन इंडिया सप्ताह मुंबईत 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान माननीय पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे। मुंबई हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून विश्वात ओळखलं जातं, ते आता उद्योगवाढीचंही प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाईल एवढं निश्चित। मुख्यमंत्रीजी, या आपल्या जय महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं प्रेक्षकांतर्फे मनापासून स्वागत। मेक इन इंडिया हे नक्की प्रकरण काय? लोकांना त्याविषयी अतिशय मोठी उत्सुकता आहे की मेक इन इंडिया म्हणजे काय नक्की? बघा, जगाच्या अर्थव्यवस्थेने काही संधी तयार केल्या आहेत आणि काही संधी या आपल्या डेमोग्राफीमुळे, आपल्या लोकसंख्येच्या रचनेमुळे तयार झाल्या आहेत। आज आपला देश हा जगातला सगळ्यात युवा देश आहे आणि आपण जर बघितलं तर 2010 सालापासून जगाची जी डेमोग्राफी आहे तिचा कर्व उलटा व्हायला लागला। म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या रचनेमध्ये आता दरवर्षी अवलंबून असलेल्या लोकांची भर पडणार आहे आणि काम करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे। कमवते हात कमी होणार आहे आणि त्यामुळे जसं आपण बघितलं की गेले 25-30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं, पण आता चीनमधली डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्येची रचना ही बदलते। त्यासोबत त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग हे परवडण्यासारखं राहिलेलं नाही। तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये थोडासा आता स्टॅग्नन्सी यायला लागली आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जग एक नवीन इन्व्हेस्टमेंटचं डेस्टिनेशन पाहत आहे। मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी कुठे आहेत आणि नेमकं हेच आपल्या पंतप्रधानांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की भारताजवळ 3 डी आहेत,
डेमोक्रेसी आणि डिमांड, आपली लोकशाही, लोकसंख्येची रचना आणि 125 कोटीची आपली लोकसंख्या असल्यामुळे उत्पादनाकरता त्याची भूक, या सगळ्या गोष्टी जर लिव्हरेज केल्या तर आपण जगाची फॅक्टरी बनू शकतो. आणि म्हणून मेक इन इंडियाचा एक नारा त्यांनी दिला. आणि आज वर्षभरामध्ये त्यांनी ज्या प्रकारे ब्रँडिंग केलं आहे, त्या ब्रँडिंगचा उपयोग करण्याकरता आपली शक्ती काय आहे, हा जो मेक इन इंडियाचा सिंह आहे हा जागा झालाय, तर जागा झाल्यानंतर याची ताकद काय आहे ही या मेक इन इंडियाच्या वीकच्या माध्यमातून आपण दाखवतोय, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देशातले आणि विदेशातले डेलिगेशन्स येणार आहेत. अनेक राष्ट्रांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती येणार आहेत. अनेक राष्ट्रांचे उद्योग मंत्री, कॉमर्स मंत्री येणार आहेत. 40 पेक्षा जास्त राष्ट्रांचे मोठे डेलिगेशन्स या ठिकाणी येणार आहेत. भारतातल्या 17 पेक्षा जास्त स्टेट्स याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करताना दिसणार आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, 27 वेगवेगळे सेक्टर्स आहेत. विशेषतः डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग असेल, टेक्स्टाईल असेल, SMEs असतील, स्टार्टअप्स असतील, या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातल्या भारतातल्या ऑपॉर्च्युनिटीज या तिथे शोकेस होणार आहेत. त्यासोबत मग बिझनेस टू बिझनेस मीटिंग्स त्या ठिकाणी होतील, बिझनेस टू गव्हर्नमेंट मीटिंग होतील, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट मीटिंग्स होतील. यातनं एक खूप मोठं गुंतवणुकीचं दालन हे भारताकरता या माध्यमातून खुलं होणार आहे. आणि या एका कार्यक्रमातनं जगाला भारत घोषित करत आहे की आता मॅन्युफॅक्चरिंगचं डेस्टिनेशन हे दुसरं तिसरं कुठलंही नाही, तर ते भारत आहे. ऑपॉर्च्युनिटी इथे आहे, इथे गुंतवणूक करा, इथे रोजगार निर्मिती करा आणि इथनं जगाच्या उत्पादकतेची जी क्षमता आहे ती पूर्ण करा, अशा प्रकारची जी संकल्पना आहे. पंतप्रधान जेव्हा मेक इन इंडिया म्हणतात तेव्हा अर्थातच त्याचा एक अर्थ असा अभिप्राय असू शकतो की देशातली अनेक राज्यांनी सुद्धा त्या त्या राज्यांचं मेक इन अशी एक कार्यक्रम पत्रिका घ्यायला हवी. महाराष्ट्राने अर्थातच घेतली असेल. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघितला, त्याच्या आधीचा जर काही महत्त्वाचा काळ टप्पा बघितला तर महाराष्ट्र हा नेहमी उद्योग आणि अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीवर राहिलेला आहे. तर या अशा राज्याचं सारथ्य तुमच्या हाती आहे. तर या मेक इन इंडियाच्या निमित्ताने मेक इन महाराष्ट्र हा जो एक तुमचा एक वेगळा प्रयत्न आहे तो नक्की काय असणार आहे आणि जे आधी राज्य पुढे आहे त्याला अधिक पुढे नेण्यासाठी वेगळं काही करायला हवं का असं तुम्हाला वाटतं? अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. खरं म्हणजे माझं अतिशय स्पष्ट मत आहे की मेक इन इंडियाची संकल्पना ही मेक इन महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र हे भारताचं पॉवर हाऊस आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही टक्का आहे वस्तू उत्पादन क्षेत्राचा हा 28% आम्हाला न्यायचा आहे आणि त्यातनं 20 लाख रोजगार आम्हाला तयार करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आमचं मोठ्या प्रमाणात आज काम चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की याच दृष्टीने खूप आम्ही काम मागच्या एका वर्षात केलं, विशेषतः ईज इन डुईंग बिझनेस. कारण शेवटी जर आपल्याला जगाला आकृष्ट करायचं असेल तर या ठिकाणी एखादा उद्योग उघडणं हे सोपं असलं पाहिजे. मग आम्ही परमिशन्सची रेजिम कमी केली. ज्या ठिकाणी 75 परमिशन लागायच्या त्या आम्ही 37 पर्यंत आणि आता 25 पर्यंत खाली आणल्या. त्याला एका सिंगल फॉर्मवर आणलं. नुकतंच आम्ही मैत्री हे उद्योग विभागाच्या वतीनं आमचा जो इनिशिएटिव्ह चालतो त्याच्यामध्ये याला सगळ्याला एक सिंगल प्लॅटफॉर्मवर आणलं, ई प्लॅटफॉर्मवर आणलं. म्हणजे आता उद्योग जर उघडायचा असेल तर एक फॉर्म भरून ते कागदपत्र लावले की उद्योग विभागाच्या मैत्रीच्या माध्यमातून सगळ्या विभागांना ते जाईल. आपल्या इथे आपण राईट टू सर्व्हिस कायदा केला आहे, त्याच्या अंतर्गत या सेवा नोटिफाईड आहेत. त्यामुळे तेवढ्या दिवसात त्या प्रत्येकाला उद्योग विभागाला आपला होकार नकार हा कळवावा लागेल आणि त्याचं एकत्रीकरण करून बिझनेस सुरू करण्याकरता, मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्याकरता उद्योग विभाग परवानगी देईल. त्यामुळे परवानग्यांचं सुलभीकरण आपण केलं आहे. त्यासोबत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असीमित अशा प्रकारची क्षमता आणि संधी आहे. आज ज्या प्रकारे युवा शक्ती आपल्याकडे आहे, ज्या प्रकारे शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहेत, ज्या प्रकारच्या स्किल्स आपल्याकडे आहेत, या प्रत्येक गोष्टीवर आधारित हे काम करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि विशेषतः आपलं जे ॲग्री प्रोसेसिंगचं सेक्टर आहे, म्हणजे आमचा मेक इन इंडियामध्ये मेक इन महाराष्ट्रातला जो भर आहे, या 3 सेमिनार आम्ही महत्त्वाचे करतो आहोत. त्यातला एक सेमिनार हा सगळा टेक्स्टाईलवर आहे आणि टेक्स्टाईलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कापसापासून फॅशनपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, व्हॅल्यू ॲडिशन करून शेतकऱ्याला अधिक आपल्याला कसा फायदा देता येईल, एक पॉलिसी जी आम्ही आणली त्याच्या संदर्भात एक सेमिनार या ठिकाणी होणार आहे.
दुसरा सेमिनार स्टार्टअप्सच्या संदर्भात आपण करतोय महाराष्ट्राच्या. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे इनोव्हेशन आणि स्टार्टअपचं डेस्टिनेशन होऊ शकतं आणि आपण नुकतीच इनोव्हेशन काउन्सिल देखील तयार केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या युवा शक्तीला स्टार्टअप्समध्ये गुंतवून त्यांचं मेंटोरिंग करायचं, त्यांचं हँड होल्डिंग करायचं, त्यांना आर्थिक मदत करायची, अशा प्रकारची जी पॉलिसी आहे त्या संदर्भातलं एक सेमिनार आहे. एक तिसरं सेमिनार जे आपण या ठिकाणी करतोय ते SMEsच्या संदर्भात करतोय. कारण आपलं अतिशय स्पष्ट मत आहे की जोपर्यंत स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत महाराष्ट्रातल्या याच्यात मोठी गुंतवणूक होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही. आणि एक सगळ्यात मोठं सेमिनार जे म्हणजे पूर्ण कार्यक्रमामध्ये होणार आहे ते फूड प्रोसेसिंगवर होणार आहे. त्यामुळे फूड प्रोसेसिंग हा एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या इथल्या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांच्या पिकाला किंमत तर देऊ शकतो, पण आज सगळ्यात जास्त रोजगाराची निर्मिती फूड प्रोसेसिंगमधून होऊ शकते. यासोबत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या गोष्टींवर याच्यामध्ये भर दिला जाणार आहे. आणि महाराष्ट्र हा फेवर्ड डेस्टिनेशन झाला पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये काही राज्य आपल्या पुढे गेली पण ती आपल्या अकर्मण्यतेमुळे गेली. ते जास्त मोठे झाले याचं कारण आपण थोडे मागे आलो. पण आता मला पुन्हा आनंद आहे की असोचेमनी महाराष्ट्राला पुन्हा फेवर्ड डेस्टिनेशन सांगितलं आहे आणि ते तसंच राहील आणि अतिशय वेगानं महाराष्ट्र या निमित्ताने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही जे सांगता त्यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जाणवतो आणि तो सांगायला अधिक स्पष्टपणाने हवा तो म्हणजे उद्योगांनी अर्ज केला किंवा एखाद्याने उद्योग स्थापन करायची इच्छा व्यक्त केली की तिथपासून ते प्रत्यक्ष उद्योग सुरू होईपर्यंत जी काही प्रक्रिया असते ती तुमच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात सुलभ होईल, अतिशय सुलभ होईल. काय झालं की महाराष्ट्रामध्ये आपण ईज इन डुईंग बिझनेसचे खूप इनिशिएटिव्ह घेतले पण तरी देखील आपला नंबर 8वा लागला. आणि आम्ही अस्वस्थ झालो की हे सगळं करून 8वा का लागला. तर असं लक्षात आलं की आपल्याला जे पॉईंट्स कमी पडले ते एकाच कारणाने पडले की आपण हे सगळं ई प्लॅटफॉर्मवर आणलं नाही. आणि त्यांची अपेक्षा अशी होती की एंड टू एंड ई प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे आणि तेच योग्य आहे. म्हणजे सरकारी अधिकाऱ्याचा चेहरा पाहायची गरज नाही. तर मग आपण त्याचा प्रयत्न सुरू केला आणि आत्ताच 8 दिवसापूर्वी आम्ही त्याचा सक्सेसफुल निर्णय केला, ते लॉन्च केला, आम्ही कॅबिनेटचा निर्णय केला. आणि आता मैत्री हा आपला एक सिंगल प्लॅटफॉर्म आहे जो ई प्लॅटफॉर्म आहे की ज्या माध्यमातून तुम्ही अर्ज आणि कागदपत्र अपलोड केले की सायमल्टेनियसली सगळ्या विभागाला ते जाणार आहेत आणि त्या विभागाकडून तिकडे गेली म्हणजे बाबा कुबेरांकडे गेली, मग तिथनं अजून पवारांकडे गेली, मग तिथनं फडणवीसांकडे गेली, मग तिथनं अजून देशमुखांकडे गेली, असं नाही. एका वेळी आता सगळ्या विभागांना या कारण ती ई सिस्टीमच्या थ्रू चालली आहे आणि त्यांना त्यांची कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. म्हणजे केवळ या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक यूज करतो असं नाही आपण, तर बिझनेस प्रोसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे. त्यामुळे कोणी काय बघितलं पाहिजे हे देखील ठरवलेलं आहे, किती दिवसात रिस्पॉन्ड केलं पाहिजे हे देखील ठरवलं आहे. म्हणजे त्यांनी कमाल किती वेळ घेतला आणि हे सगळं एकत्रित करून त्या परमिशन द्यायचे. म्हणजे आपल्याला एक साधं उदाहरण सांगतो की 3 जे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, त्यानंतर आपलं जे लेबरचं एक इनिशियल लायसन्स लागतं, अशा 3 गोष्टी आम्ही ई प्लॅटफॉर्मवर टाकल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 3 लाख लोकांनी अर्ज केला आणि सगळ्या लोकांना आम्ही वेळेत म्हणजे एकाही दिवसाचा डिले नाही आम्ही ते उपलब्ध करून देऊ शकलो. 7 दिवसात 8 दिवसात आम्ही ते उपलब्ध करून दिलं. आणि त्यामुळे ई प्लॅटफॉर्मवर गेल्याचा फायदा हा आहे. आणि म्हणून आता ही सुलभता म्हणजे पूर्वी आमच्याकडे लोक यायचे तर आम्हाला गुजरातचं उदाहरण द्यायचे, ते असं म्हणायचे की साहेब कशाला आम्ही महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करावी, तुमच्या इथे केवळ आम्ही चक्रा खातो आणि प्रत्येक गोष्टीकरता मंत्रालयाकडे यावं लागतं. आता आम्ही प्रयत्न असा सुरू केलाय की मंत्रालयाचा तर चेहरा पाहायची आवश्यकताच नाही पण शासकीय कार्यालयाचाही चेहरा पाहायची आवश्यकता पडू नये. पण म्हणजे ही व्यवस्था म्हणून ऐकायला खूप छान वाटतं पण त्याच वेळेला सरकारी कर्मचाऱ्याला या उद्योगांचा चेहरा बघायची वेळ येणार नाही अशी पण व्यवस्था झालेली आहे का? मला असं वाटतं जवळपास तशीच व्यवस्था झाली आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही अनेक गोष्टी केल्या ज्यातला एक महत्त्वाचा निर्णय आमचा काय आहे, सेल्फ सर्टिफिकेशन. अनेक गोष्टी या आम्ही आता सेल्फ सर्टिफिकेशन मोडमध्ये आणल्यात. आम्ही उद्योजकावर विश्वास टाकतोय आणि त्याला सांगतोय की रँडमायझेशन ऑफ इन्स्पेक्शन म्हणजे लॉटरी पद्धतीनं आम्ही इन्स्पेक्शन करू. जो आमचा इन्स्पेक्टर असेल त्याला सकाळी लॉटरी निघेल आणि कळेल की या उद्योगात जायचं आहे. त्यावेळेस मात्र सेल्फ सर्टिफिकेशन जे केलंय ते खरं असलं पाहिजे. ते जर खोटं असेल तर कारवाई होईल. बरोबर. त्यामुळे याच्यातनं जो इन्स्पेक्टर राज होता की जायचं मग वसुली करायची हे सगळं आम्ही बंद केलंय. आणि मला असं वाटतं की हे बंद झाल्यामुळे उद्योगांना उद्योगामध्ये वेळ द्यायला जास्त लक्ष येईल. पूर्वी 8-8 प्रकारचे इन्स्पेक्टर जायचे
आणि केवळ कॉम्प्लायन्स करण्यात त्याचा वेळ जायचा. आता हे सगळं आपण बंद करतोय. ही खूपच स्वागतार्ह घटना आहे. मला असं वाटतं की ते संभाव्य उद्योजक असतील त्यांना याचा मनापासून आनंद होईल. त्याच वेळेला मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र यासारख्या घोषणांचा एक परिणाम असा होतो की लोकांना ते फक्त उद्योगाशी संबंधित आहे असं वाटतं. म्हणजे हे फक्त इंडस्ट्रीसाठी आहे, शेतीसाठी नाही आहे, किंवा कोणी फायनान्शियल सेक्टरमध्ये येऊ इच्छित असेल त्याच्यासाठी आपल्यासाठी इथे काही नाही आहे, फक्त बाबा उद्योगांचं आहे, असं काहीतरी चित्र आहे असं तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये? गिरीशजी, आपण स्वतः तर अर्थव्यवस्थेतले जाणकार आहात आणि मुळामध्ये आज अर्थव्यवस्थेचे जे तिन्ही क्षेत्र आहेत हे एकमेकाला पूरक आहेत आणि यांना जर आपण वेगळं ठेवलं तर आपण विकासाकडे जाऊ शकत नाही. उदाहरणादाखल आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये जोपर्यंत आपण सप्लाय चेन उभी करत नाही आणि जोपर्यंत आपण प्रोसेसिंग करत नाही तोपर्यंत शेती क्षेत्र सुधरू शकत नाही. आणि मग ही सप्लाय चेन उभी करणं हे सेवा क्षेत्राचं काम आहे. त्याच्यामध्ये पुन्हा उद्योग क्षेत्राचा देखील सहभाग आहे. फूड प्रोसेसिंग हे उद्योग क्षेत्राचं आहे. त्यामुळे सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र हे शेती अनुरूप जेव्हा आपण विकसित करू तेव्हा आपली शेती चांगली होईल. आणि म्हणून याच्यामध्ये अतिशय डेडिकेटेडली आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट या संदर्भातला सेमिनार करतोय, फूड प्रोसेसिंगच्या संदर्भातला सेमिनार करतोय. आणि ही सगळी साखळी, कारण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, कितीही प्रगती केली तरी मनुष्याला सकाळी आणि रात्री जेवल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि ते प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही, ते शेतीतच तयार होतं. पण त्यातनं आपण जर उत्तम व्यवस्था उभी केली तर अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं अन्नपदार्थ त्याला मिळू शकतात आणि ते तयार करण्याकरता आमच्या शेतकऱ्याला उत्तम असं रिम्युनरेशन मिळू शकतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या एकमेकाशी अनुपूरक अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला अगदी स्पष्ट सांगायचं आहे की मेक इन इंडियाचा जो फोकस आहे हा केवळ इंडस्ट्री नाही आहे, तर तो सेवा क्षेत्रामध्येही आहे, तो ॲग्री क्षेत्रामध्येही आहे. ॲग्रिकल्चरवर खूप मोठ्या प्रमाणात, आणि आता तर जगाने ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट हे एक अत्यंत महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट मानलंय. लोकांच्या लक्षात आलंय की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत, इथे इन्व्हेस्टमेंट केली जाऊ शकते. आता उदाहरणादाखल याच्यामध्ये 2 महत्त्वाचे करार आम्ही करतो. एक करार आम्ही कोका कोला सोबत करतोय की ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र ते उघडतील आणि संत्र्याचं ज्युसिंग करून त्याचं ब्रँडिंग कोका कोला महाराष्ट्र सरकार सोबत करेल. त्याच्यासोबत दुसरं आम्ही रेमंड सोबत एक करार करतोय की ज्या कराराच्या माध्यमातून एक मोठं ते इंडस्ट्री लावतायत की ज्याच्यातनं कापसापासून कापडापर्यंत अशा प्रकारे मोठी इन्व्हेस्टमेंट ते करतायत आणि 15,000 लोकांना रोजगार देखील त्या माध्यमातून मिळणार आहे. तर आमचे जे करार होत आहेत हे करार देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग असतील, ॲग्री प्रोसेसिंग असतील, या संदर्भातले एमओयूज होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या 3 गोष्टींना वेगळं करू नये. खूप वेळा राजकारणाच्या करता आपण असं म्हणतो हे काय फक्त उद्योगावर लक्ष आहे, मग ग्रामीण भागाचं काय होणार आहे. सगळ्यात महत्वाचं या अर्थव्यवस्थेतलं जर काही आपल्याला बदलायचं असेल तर आज शेती करता जो आपला शेतीवर रोजगाराकरता भर आहे, म्हणजे 50% लोक शेतीतनं रोजगार घेतात आणि शेतीचं राज्याच्या सकल उत्पन्नातला वाटा 11%, म्हणजे 50% लोक मिळून केवळ 11%वर जगतायत. याचा अर्थ ही रिअल एम्प्लॉयमेंट नाहीये. बरोबर. आणि म्हणून यातली मोठी एम्प्लॉयमेंट ही आपल्याला सर्व्हिस आणि इंडस्ट्री सेक्टरमध्ये न्यावी लागेल. आणि ती नेण्याकरता ॲग्रो प्रोसेसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट ही आपल्याला तयार करावी लागेल. आणि जेव्हा ही सगळी म्हणजे रोजगारावरचा हा भार हा या क्षेत्रामध्ये येईल आणि त्या ठिकाणी आपण ऑप्टिमायझेशन करून आपण ज्यावेळेस उत्पादकता वाढवू तेव्हा शेतीचं क्षेत्र हे प्रॉफिटमध्ये येईल आणि आमचा शेतकरी आज ज्या अवस्थेत त्या अवस्थेतनं बाहेर पडेल. मला असं वाटतं की अर्धसत्य सांगून केवळ मतांचं राजकारण करायचं याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहावं लागेल आणि विकासाचा मार्ग काय आहे हा समजून घ्यावा लागेल. आणि त्या मार्गावर जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला आम्ही नेणार नाही, मला असं वाटतं की तोपर्यंत शेती क्षेत्राची अवस्था बदलू शकत नाही. मुळात आपले मतभेद असतात, राजकीय मतभेद, सामाजिक मतभेद आणि त्यानंतर येणारे आर्थिक मतभेद. हे विकासाचा मार्ग कोणता यावरच असतात. तर या मेक इन इंडिया सारख्या मोठ्या एक ज्याला प्रचंड प्रमाणावर लोकांचं लक्ष लागून राहिलेल्या अशा उपक्रमातनं हे विकासाच्या विषयीचे मतभेद कमी होऊ शकतील का? आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की निश्चित होऊ शकतील. आमचा प्रयत्न तर असा आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण एकमत केलं पाहिजे. आणि बघा, आपण जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनी तीच अर्थव्यवस्था चालवली आहे.
91-92 साली आपण ज्यावेळेस लिबरलायझेशन केलं, ग्लोबलायझेशन केलं आणि वैश्विकीकरणानंतर एक अर्थव्यवस्थेचा टोन सेटअप केला. त्यानंतर देशातला एकही राजकीय पक्ष असा नाही की जो सत्तेत आलेला नाही. म्हणजे काँग्रेस आली आहे, कम्युनिस्ट पार्टी आल्या आहेत, सोशलिस्ट पार्टी आल्या आहेत, भाजपा आली आहे, राईट विंग ज्याला तुम्ही म्हणता ते राईट विंग आले आहेत, ज्याला लेफ्ट विंग म्हणता ते लेफ्ट विंग आले आहेत, सेंटर विंग म्हणता ते सेंटर विंग आले आहेत. पण कोणीही अर्थव्यवस्थेमध्ये यू टर्न घेतलेला नाही. प्रत्येकाने अर्थव्यवस्थेची दिशा ही तीच नेली आहे. आणि मला असं वाटतं की आता ही प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे. आज अगदी आपण रिइन्व्हेंटिंग द व्हील ज्याला इंग्रजीत म्हणतो हे करण्याची शक्यता राहिलेली नाही. मग आता ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत ती परिस्थिती स्वीकारून जर त्यातनं आपण आपल्या सामान्य माणसाच्या पदरी काय चांगलं पाडू शकतो याचा विचार केला तर मला असं वाटतं की आपले मतभेद आपण कमी करू शकू. आणि राजकीय दृष्ट्या ठीक आहे, अनेक गोष्टींवर वादविवाद होऊ शकतात, पण एका गोष्टीवर तर कोणाचाच विवाद नाही आहे की आपल्याला काम करायचं आहे ते गरिबी निर्मूलनाकरता करायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे ते शेतीच्या स्थैर्याकरता करायचं आहे, शाश्वत शेतीकरता करायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे ते आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याकरता करायचं आहे. आणि मग या दृष्टीने मला असं वाटतं की आपण जर थोडी वाटचाल करू लागलो आणि काही गोष्टींवर एकमत आपण करू शकलो तर खूप मोठा बदल याच्यामध्ये होऊ शकेल. जायचं कुठे यावर सगळ्यांचं एकमत आहे. कसं जायचं हा मला असं वाटतं मतभेदाचा एक अतिशय पारंपरिक अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. पण एक प्रश्न मला याच्यामध्ये जाणवतोय आणि जो अनेकदा विचारला गेला म्हणजे उद्योगांच्या पातळीवरती तो असा की हे सगळं तुम्ही जेव्हा करतं, सरकार जेव्हा करतं त्यावेळेला हे सगळं नव्या उद्योगांसाठी सगळं होतं. आहेत त्या उद्योगांचं काय का त्यांना काही त्याच्यामध्ये स्थान नाहीये का? त्यांनी कसं आता याच्या पुढचा कारभार आपला कसा रेटायचा? त्यांच्यासाठी वातावरण निर्मितीतला हा जो नवीन बदल आहे हा त्यांना पण अनुभवता येईल का? नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आणि मार्केट एक्सपांड होतं त्यावेळी संधी ही सगळ्यांनाच प्राप्त होते. जशा नव्या उद्योगांना आपण काही कन्सेशन्स देतो तसंच जुन्या उद्योगांना मार्केटमध्ये असण्याचा फायदा मिळत असतो. आणि दुसरं असं आहे की जवळजवळ या सगळ्या उद्योगांना महाराष्ट्रामध्ये तर कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीमचा फायदा मिळालाच आहे. म्हणजे आपण साधारण 1976 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम्स चालवतो आहोत, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा फायदा मिळालाच आहे. आणि म्हणून केवळ नवीन नाही तर जुन्यांकरता देखील ह्या सगळ्या ज्यावेळेस इज ऑफ डुईंग बिझनेस आपण करतो त्यावेळी त्यांना देखील त्याचा फायदा मिळतो. एकीकडे त्यांचा बिझनेस सीमलेस चालतो, दुसरं नवीन येणाऱ्या माणसाला मार्केट तयार करावं लागतं. जो मार्केटमध्ये आहे त्याला मार्केट एक्सपांड झाल्याचा फायदा घेऊन आपला मार्केट शेअर वाढवता येतो. आणि म्हणून या सगळ्यांकरता मात्र यात जे बंद पडलेले उद्योग आहेत यांच्याकरता मात्र काही ना काही नीती तयार झाली पाहिजे. आणि माझी देखील अपेक्षा आणि केंद्र सरकार देखील तो प्रयत्न करते आहे की विशेषतः आमचं हे जे कॅपिटल या ठिकाणी गुंतलेलं आहे, अडकून पडलेलं आहे. आणि काय होतं की आम्ही म्हणजे ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्याचा खरा फायदा कोणाला, नुकसान कोणाला. म्हणजे आता लेबरचे ड्यूज दिले नाहीत म्हणून आम्ही त्याचा पुनर्वापर करत नाही, त्या मत्तेतलं कॅपिटल अडकवून ठेवतो आणि 20-20 वर्ष त्या लेबरला काहीच मिळत नाही कारण ती मत्ता तशीच अडकलेली असते. त्यामुळे त्याची पिढी संपून जाते, त्या कामगाराला काहीच मिळत नाही आणि त्याच्यानंतर ते फ्री अप झाल्यानंतर त्या मत्तेची उपयोगिता संपली असते. म्हणजे आम्ही राष्ट्रीय नुकसान करतो. म्हणून पॉलिसीज या थोड्याशा आपल्याला अधिक डायनामिक केल्या पाहिजे. पण हे करताना ज्या क्षणी आपण लेबरचा फायदा होईल अशी जरी पॉलिसी केली तरी देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक ओरड करतात की हे कामगार विरोधी आहेत, कामगारांचं नुकसान होत आहे. मी आपल्याला खूप स्पष्टपणे सांगतो की अनेक कायदे या देशातले राज्यातले असे आहेत की ज्यांनी लेबर मार्केट बंद करून ठेवलं आहे. आणि जेव्हा लेबर मार्केट बंद असतं त्यास लेबरचा फायदा होत नाही, त्यास उद्योगांचा फायदा होतो. त्याच अनुषंगाने लेबर मार्केट ओपन झालं पाहिजे. पण ही प्रोसेस फार कठीण प्रोसेस आहे. प्रयत्न तो आमचा चाललेला आहे, पण त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, विशेषतः ज्या लेबर युनियन्स आहेत यांच्याशी अधिक संवाद करून आम्ही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की तुम्ही कायदे अडवल्यामुळे तुम्ही या ठिकाणी लेबर करता संधी तयार करत नाही, त्यांना अडकवून ठेवलाय. त्यांना जी संधी मिळू शकते, जास्तीचं रोजगार निर्मिती जी होऊ शकते ती तुम्ही थांबवून ठेवली आहे.
अर्थात कधी ना कधी त्यांना निश्चितपणे ते पटेल आणि ते पटल्यानंतर ते रिफॉर्म्स करता येतील. आणि तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं की ज्या वेळेला नवीन काही सुरू करतो त्याच्या वेळेला हे कामगार कायदे नावाचा एक प्रचंड जुना आणि अत्यंत समाजवादी विचारसरणीतनं असा घट्ट रुजून बसलेला असा एक आपल्याकडे एक मोठा अडसर या सगळ्यामध्ये आहे. तर भारताच्या बाहेर भारताविषयी बोलताना म्हणतात सगळे असे की उद्योग सुरू करणं भारतामध्ये जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा उद्योग बंद करणं हे अधिक अवघड आहे. कारण तुम्ही भांडवलाला आणि भांडवलदारांना त्याच्यातनं गुंतवणूक परतच घेऊ देत नाही. तर या व्यवस्थेमध्ये तुम्ही त्याबाबतही काही महत्त्वाचं करू इच्छिता का? जसं केंद्र सरकारने आपली दिवाळखोरीची एक नवीन धोरण जाहीर केलेलं आहे उद्योगांसाठी. महाराष्ट्राच्या पातळीवर तसे काही अपेक्षा आहे का? मुळामध्ये यातले महत्त्वपूर्ण कायदे आणि जे अडकलेलं कॅपिटल आहे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून ते चाललेलं आहे. पण मला असं वाटतं की काही ना काही विचार आपण केला पाहिजे. एक उदाहरण आपल्याला सांगतो की एक आपण पूर्वी फार चांगला कायदा तयार केला आणि आपण असं म्हटलं की 100पेक्षा जास्त ज्या ठिकाणी लेबर असतील त्याच्याकरता एक वेगळी एक्झिट पॉलिसी आपण तयार केली. पण त्याचा परिणाम काय झाला? त्या काळामध्ये 100 म्हणजे खूप मोठी संख्या होती. आता ती मोठी संख्या राहिली नाही. मग लोकांनी काय केलं? 99 लोक अपॉइंट करायचे आपल्या रेग्युलर रोलवर आणि उरलेले 200-300 लोक हे कंत्राटी घ्यायचे. आणि शेवटी लेबर मार्केट आपण अडवून ठेवल्यानंतर हीच परिस्थिती येणार आहे. आज ज्यावेळेस काही राज्यांनी 100 वरनं ती 300 वर नेली, त्याचा फायदा काय झाला? त्याचा फायदा असा झाला की 200 लोक हे इन्फॉर्मल सेक्टरमधनं फॉर्मल सेक्टरमध्ये आले, एकदम अधिकृत म्हणजे 3 पटीने रोजगार वाढला. पण आता हे करायचं तर ज्या क्षणी तुम्ही हे करायचा विचार करता त्या क्षणी तुम्ही उद्योगधार्जिणे होता, त्या क्षणी तुम्ही कॅपिटलिस्ट मेंटॅलिटीचे होता. कुठेतरी राज्यामध्ये हा डिबेट देखील केला पाहिजे की कामगार कायदे कामगारांच्या फायद्याचे असले पाहिजे. आज कामगार कायदे कामगारांच्या फायद्याचे नाही तर रिस्ट्रिक्टिव्ह आहेत. कामगार नेत्यांच्या फायद्याचे कामगार नेत्यांच्या फायद्याचे जास्ती आहेत. पण याच संदर्भामध्ये तुमच्याच पक्षाच्या वसुंधरा राजे यांनी बरीच मोठी उडी घेतली. मला असं वाटतं की आपणही तसा काही विचार करताय कामगार कायद्याच्या सुधारणा संदर्भात? नाही, काही विचार आमचा चाललाय, पण आम्ही कन्सल्टेशनची प्रोसेस वापरली आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लोकांशी त्या संदर्भात कन्सल्टेशन करतोय, त्यांना आम्ही सांगतोय. खरं म्हणजे आता ज्या संख्येच्या संदर्भात मी सांगितलं, मागच्या सरकारच्या काळामध्येच सरकारने त्याचा निर्णय केला होता, केंद्र सरकारकडनं त्याची मान्यताही आलेली आहे. पण त्या सरकारने काही त्या संदर्भातला कायदा तयार केला नाही. मान्यता आल्यानंतरही तो तसाच राहिलाय. आता आम्ही त्या संदर्भातलं बोलणं सुरू केलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊन सगळ्यांना कन्व्हिन्स करून आम्ही कायद्यात बदल करू. ही एक अतिशय महत्त्वाची अशा पद्धतीची तुम्ही माहिती दिलीत. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा असा जेव्हा येतो ना की आपल्याकडे समाजमन हे नेहमी लोकप्रियतेच्या मागे लागतं. म्हणजे कामगारांच्या बाजूने बोलणं म्हणजे लोकप्रिय, तसंच मुंबई पुण्याच्या विरुद्ध बोलणं म्हणजे लोकप्रिय असं एक मानलं जातं. आणि मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा जेव्हा घोषणा होतात तेव्हा सर्वसाधारणपणे प्रचार असा केला जातो की याचा फायदा फक्त मुंबई पुण्याला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी याच्यामध्ये काही आहे का? तुमची काय योजना त्याच्या बाबतीत? नाही, बघा, मुंबई पुण्याला एक महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे मुंबईच्या पोर्टचं. आणि जगाच्या पाठीवर पोर्ट लेड डेव्हलपमेंट ही सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आहे. जिथे पोर्ट आहे तिथे विकास मोठ्या प्रमाणात होतो. मुंबईचा पोर्ट म्हणून जो रीच आहे हा पुण्यापर्यंत आहे, इकडे नाशिकपर्यंत आहे, थोडासा पलीकडे अगदी किंचित औरंगाबादपर्यंत काही क्षेत्रात गेला आहे, पण त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या इथे ही गोष्टही खरी आहे की उद्योगाचं जे जाळं आहे हे या गोल्डन ट्रायंगलमध्ये मोठ्या प्रमाणात झालं आहे, इतर भागांमध्ये ते कमी झालं आहे. पण या संदर्भात देखील आम्ही 2 महत्त्वाचे निर्णय या निमित्ताने घेतले. पहिला निर्णय आम्ही असा घेतला की जोपर्यंत आपण या क्षेत्रातल्या सवलती आणि नंदुरबारची सवलत, गडचिरोलीची सवलत, अमरावतीची सवलत या सारख्याच राहतील तर मग लोक तिथे का जातील? बरोबर. आणि म्हणून परवा आम्ही कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या ज्या सवलती आहेत, अधिकच्या सवलती आहेत, ग्रॉस वॅटचा परतावा, आता आम्ही त्यात निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये ग्रॉस वॅटचा वर परतावा हा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार, कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथेच मिळेल. आणि त्याच्यामुळे या भागामध्ये नवीन उद्योग येण्याकरता आता प्रोत्साहन मिळेल. कारण जो काही एक पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा फायदा इकडे आहे आणि ते नुकसान तिथे आहे ते ग्रॉस वॅट मधनं कव्हर होईल आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग जाऊ शकेल. किंवा आता आम्ही जो ठरवला आहे की नागपूरपासून मुंबईपर्यंत कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे करायचा, म्हणजे 8 तासात आपल्याला जेएनपीटी पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे नागपूरहून 8 तासात जर आपण जेएनपीटीला आलो, औरंगाबादहून जर 4 तासात आपण जेएनपीटीला आलो, तर हे जे लोकेशनल ऍडव्हान्टेज आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला मिळेल. इथे महाग जमीन कशाला घेतील? आणि मग
14 जिल्हे जे आहेत हे 14 जिल्हे थेट आपण पोर्टशी जोडू शकू आणि त्या माध्यमातून ही जी पोर्टलेट डेव्हलपमेंट आहे ही सगळीकडे आपल्याला नेता येईल. किंवा आता इलेक्ट्रॉनिक पॉलिसी आपण तयार करतोय या निमित्ताने, त्याच्यामध्ये आपण फॅब पॉलिसी आणतोय. कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात म्हणजे आपण सॉफ्टवेअरवाले लोक आहोत, पण हार्डवेअरमध्ये आपल्याकडे जे मोबाईल फोन तयार होतात खरेदी होतात 93% आपण आयात करतो, 60% फक्त तयार करतो. साधी टीव्हीची स्क्रीन आपण तयार करत नाहीये. इलेक्ट्रॉनिक्सचं आपलं इम्पोर्ट हे 2030 सालापर्यंत ऑइलपेक्षा जास्त असणार आहे, पेट्रोल डिझेलपेक्षा जास्त असणार आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये तयार झालं पाहिजे. मग आता आम्ही त्याची पॉलिसी तयार केली आहे. इलेक्ट्रॉनिक पॉलिसीमध्ये आम्ही फॅब पॉलिसी आणतोय. ज्याप्रमाणे केंद्र सरकारने त्याच्याकरता कॅपिटल सबसिडी दिली आहे ती आम्ही द्यायला तयार आहोत. पण हे सगळं आम्ही कुठे म्हणतो आहोत? हे आम्ही म्हणतो मागास भागामध्ये जर तुम्ही उद्योग आणला आम्ही तुम्हाला या सगळ्या व्यवस्था उभ्या करून देऊ. पण एक याच्यातलं एक महत्त्वाचं जो निरीक्षण जे असतं ना की बाजारपेठेच्या गरजा आणि उपलब्ध कौशल्य यांची सांगड घातली जात नाही. त्यामुळे मग बाहेरनं मजूर येणं इथपासून सगळे वेगवेगळे त्याच्यामुळे प्रकरणं घडतात. तर इथला कौशल्य विकास बाजारपेठेच्या अनुषंगानं व्हावा यासाठी काही आपला विचार आहे? नाही, आता मी आपल्याला उदाहरणादाखल सांगतो की आता आपण शेंद्रा बिडकीनला पहिलं नोड तयार करतोय दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचं आणि DMICचं देशातलं पहिलं नोड तिथे तयार होतंय. महाराष्ट्र सगळ्यात पुढे गेलाय. आता मी आपल्याला सांगतो की मी बघितलं औरंगाबादचे जे आमचे इंडस्ट्री सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, तिथले असोसिएशन्स आहेत, अतिशय प्रोएक्टिव्ह आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगले इनिशिएटिव्ह घेतले. त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम त्यांनी केलं. ऑटो क्लस्टर त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. मुळामध्ये यांच्याकडे लक्षच दिलं गेलं नाहीये, यांना शोकेसच केलं गेलं नाहीये. तीच परिस्थिती आज नागपूरची आहे, तीच अमरावतीची आहे. त्यामुळे जोपर्यंत यांना आपण अधिक शोकेस करणार नाही आणि म्हणून आता आम्ही प्रयत्न काय चालू केला आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालं पाहिजे तर ते झालं पाहिजे बुटीबोरीला झालं पाहिजे. ते डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मिहानमध्ये झालं पाहिजे कारण त्याला एक्सपोर्टचं मार्केट आहे. किंवा SMEचं क्लस्टर किंवा इकोसिस्टम कुठे तयार झाली पाहिजे ती शेंद्रा बिडकीनला तयार झाली पाहिजे कारण त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ शकणार आहे. टेक्सटाईल कुठे झाल्या पाहिजे तर 11 ज्या ठिकाणी कॉटन तयार होतं अशा जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आपण यांना शोकेस यांना संधी देणार नाही आणि स्किल डेव्हलपमेंट जे आहे ते निश्चित आपलं म्हणणं योग्य आहे. पण आज जर आपण विचार केला अगदी साधं मी आपल्याला सांगतो की नागपूरचा विचार केला तर 60 इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरमध्ये. आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात स्किल मॅनपॉवर आहे. औरंगाबादच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जर आपण गेलात आणि तिथल्या उद्योजकांशी आपण जर चर्चा केली म्हणजे मी औरंगाबादचे उद्योजक माझ्यासोबत अमेरिकेला आले होते आणि इतकं सुंदर त्यांनी त्या ठिकाणी औरंगाबादचं मार्केटिंग केलं आणि अमेरिकेतल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं की एवढ्या गोष्टी मराठवाड्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी ही संधी ही दिली गेली पाहिजे. म्हणजे यात काही मुंबई किंवा पुण्याच्या विरुद्ध कोणीच नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये जो विकास झाला त्याचा आपल्याला अभिमानच आहे आणि तो उत्तम आहे. पण आता मुंबई आणि पुणे विकायची आवश्यकता नाही आहे. दॅट इज ऑलरेडी मार्केटेड आणि पूर्ण आता रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपल्याला मार्केट करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मेक इन महाराष्ट्र मेक इन इंडिया या अनुषंगाने आपलीची चर्चा करतायत. या चर्चेचा शेवटचा टप्पा आता सुरू होतोय. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की काही महत्त्वाचे करार मदार याच्यामध्ये केले जाणारे 2 करारांचा तुम्ही उल्लेख केलात. एकंदर कराराच्या अनुषंगाने हल्ली लोकांना गुंतवणूक किती येते याचे एक मोठे आकडे सांगायची पद्धत आहे, गरजही असते, चांगलंही आहे. काय अपेक्षा आहे तुमची गुंतवणुकी संदर्भात? मी एवढंच आज सांगेन कारण आकड्यांमध्ये जाणं योग्य नसतं. आकडे अनेकदा फसवे असतात. पण मी एवढंच सांगेन की प्रचंड मोठी गुंतवणूक या निमित्ताने महाराष्ट्रात येऊ घातली आहे. आणि दुसरा आमचा फोकस काय आहे बघा, 2 प्रकार असतात. एक प्रकार असा असतो की आकडा मोठा सांगता आला पाहिजे म्हणून MOU करायचे आणि दुसरा असतो की केलेले MOU ट्रान्सलेट करायचे. आमचा प्रयत्न असा आहे की जे MOU आम्ही करू ते ट्रान्सलेट झाले पाहिजे. मी मागच्या काळामध्ये मागच्या वर्षभरामध्ये काही राष्ट्रांमध्ये गेलो, काही राज्यांमध्ये गेलो, काही इंडस्ट्रियल प्रमोशनच्या सेमिनार्समध्ये गेलो. या प्रत्येक ठिकाणी जो MOU केलाय आज माझ्याजवळ त्याची माहिती आहे की तो कुठल्या स्टेजला आहे, त्याच्यातलं किती ट्रान्सलेट झालेला आहे, किती पाईपलाईनमध्ये आहे. आणि म्हणून याही वेळी मी आमच्या सगळ्या विभागांना सांगितलं की तुम्हाला MOUचे टार्गेट नाही आहे, तुम्हाला ट्रान्सलेशनचे टार्गेट आहे. MOU जो कराल तुम्ही जर 5 रुपयाचा केला तरी तो जमिनीवर आला पाहिजे. आज मी आपल्याला एवढंच सांगतो वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि आज शेवटी हे सगळे MOU करताना आम्ही केंद्र सरकारची पण परमिशन घेतलेली आहे. आणि आज कॉमर्स मिनिस्टर केंद्राच्या आल्या होत्या
त्यांनी देखील सांगितलं की मोठ्या प्रमाणात जे फॉरेन डेलिगेट्स येत आहेत ते त्यांना सांगतात की आम्हाला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची आहे आणि आम्हाला महाराष्ट्रासोबत MOU करायचा आहे. त्यामुळे हा आकडा वाढत जाणार आहे. आज मी एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांना अतिशय समाधानकारक वाटेल अशा प्रकारची गुंतवणूक या कार्यक्रमातून महाराष्ट्रात येईल. आणि तुम्ही म्हणालात की त्याचं प्रत्यक्ष रूपांतर जमिनीमध्ये गुंतवणुकीमध्ये होईल. कारण झालंय कसं हल्ली की प्रत्येक मुख्यमंत्री म्हणजे आता उदाहरणार्थ अन्य कुठल्याही राज्यात आहे की ज्यांच्या राजकारणामुळे उद्योगांना सोडून जावं लागलेलं आहे ते सुद्धा आता मेक इन अमुक मेक इन तमुक असं करतायत. या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही दिसत नाही, तुम्हाला ते स्वभावाचा भाग नसावा, पण तरीसुद्धा महाराष्ट्राचं म्हणून एक अग्रगण्य स्थान उद्योगामध्ये आहे ते कोणी नाकारू शकत नाही. हे स्थान अबाधित राहावं यासाठी या मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या जोडीला शासकीय पातळीवर तुम्ही काही नवीन घोषणा जाहीर केल्यात, नवीन सोयीसुविधा जाहीर केल्यात. हा बदल सातत्यानं पुढे राहील यासाठी काही वेगळी योजना आहे का? कारण हा एक 8 दिवसाचा कार्यक्रम झाला, लोकांना झगझगाट बघायला मिळाला, खूप मज्जा आली, पण नंतर येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होणार नाही याची काही आपण तजवीज केलेली आहे का? याकरता एक नवीन पद्धत मी सुरू केली आणि प्रत्येक विभागाला मी KRA दिले आहेत, की रिझल्ट एरियाज, आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाने एका वर्षामध्ये काय काय करायचं आहे. उद्योग विभागाचे जे KRAs आहेत याच्यामध्ये त्यांनी इज इन डुईंग बिझनेसमध्ये काय काय करायचं आहे, प्रोसेसेस कशा रिइंजिनियर करायच्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. किती गुंतवणूक आणायची आहे, ते कुठल्या क्षेत्रात आणायची आहे, आणि त्यामुळे प्रत्येक विभागाला हे KRAs दिल्यामुळे, आणि याची साधारणपणे महिन्यातून एकदा मी बैठक घेतो आणि प्रत्येक विभागाचा आढावा घेतो की तुमच्या विभागाचे KRAs हे होते. सोशल जस्टिस विभाग तुम्हाला अनुसूचित जातीकरता 25,000 घरं बांधायची KRA दिले होते, किती झाले सांगा. किंवा इंडस्ट्रीज विभाग तुम्हाला एवढ्या कायद्यांमध्ये इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत प्लॅटफॉर्म तयार करायला सांगितलं होतं, किती झाले सांगा. किंवा तुम्हाला या क्षेत्रात गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं होतं, किती आली सांगा. किंवा MIDC किती तुम्ही नवीन प्रकारचे उद्योग आकृष्ट केले. असं प्रत्येकाचे KRAs आहेत आणि त्या प्रत्येक विभागाची बैठक घेऊन त्यांच्या KRAs मध्ये काय झालंय, त्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसेस आम्ही केली आणि याच्याकरता एक डॅशबोर्ड तयार केलाय. म्हणजे त्या डॅशबोर्डवर रिअल टाइम मध्ये मला हे बघता येतं की विभागाचं टार्गेट काय होतं, ते किती पूर्ण झालं. त्याच्यामध्ये एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये विभागाचं सचिव सांगतात की आम्ही काय केलं. दुसऱ्या कॉलम मध्ये त्याच्यावर मुख्य सचिवांची कमेंट असते आणि मार्किंग असतं, काय कुठल्या टप्प्यावरती काय अगदी त्याचं मार्किंग करतात ते की 10 मार्कपैकी 8 मार्क मिळाले, 10 पैकी 9 मार्क मिळाले, आणि मग ते शेवटी माझ्या कमेंट करतात, ते माझ्याकडे येतं. असं मला माझ्या आयपॅडवर रिअल टाइम मध्ये दिसतं. हा डॅशबोर्ड सगळ्या विभागांना उपलब्ध आहे. म्हणजे कुठला विभाग त्या डॅशबोर्डवर जाऊन आपल्या विभागाचा KRA काय होता आणि आपण काय कुठे पोहोचलोय हे बघू शकतो आणि दुसऱ्या विभागाशी आपल्याला कंपेअर करू शकतो. त्यामुळे एक ऑनगोईंग प्रोसेस आम्ही तयार केलेली आहे की ज्या माध्यमातून, आणि विभागांमध्ये उत्साह आहे. म्हणजे अनेक विभागांचं KRA 75% पूर्ण झाले आहेत, काही विभागांचे 90% पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रोसेस आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आता हा मेक इन इंडियाचा उद्घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल, एक मोठा मान या निमित्ताने आपल्याला मिळतोय. समजा असं केंद्राच्या पातळीवरती ठरलं आणि एकंदर सध्याचं वातावरण लक्षात घेता ठरेल सुद्धा की दरवर्षी याचा एक आढावा घेतला जावा, पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर मेक इन इंडियाचं काय झालं असं जर समजा करायचं ठरवलं तर पुढच्या वर्षी महाराष्ट्रात या सगळ्याचा काय काय परिणाम झालेला असेल असं तुम्हाला वाटतं? शेवटचा प्रश्न यातला अशासाठी की या 1 वर्षामध्ये तुम्ही आता सांगता की जी एक पद्धत तुम्ही राखून दिलेली आहे, तर पुढच्या वर्षी या सगळ्याकडे बघताना आपण कुठल्या टप्प्यावरती असू असं तुम्हाला लोकांना सांगायला आवडेल? नाही, मी एवढंच सांगू शकतो की आपण खूप मोठी मजल गाठलेली असेल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संधी, या सगळ्या आपण तयार केलेल्या असेल. म्हणजे एक मी सांगण्यात राहिलं की आपण मुंबईला देखील शोकेस करतोय आणि मुंबई हे देशाचं कमर्शियल, फायनान्शियल आणि एंटरटेनमेंट कॅपिटल आहे. आणि त्यामुळे इथल्या ज्या संधी आहेत फायनान्शियल सेक्टरच्या, मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तयार करण्याच्या दृष्टीनं आपण शोकेसिंग करतोय. त्यामुळे या सगळ्या संधी केवळ या एका सप्ताहापुरतं नाही, तर निश्चितपणे 1 वर्षानंतर मी सांगू शकेन की आम्ही कुठे होतो, आम्ही कुठला मार्ग अनुसरला आणि कुठे येऊन पोहोचलो, आणि अतिशय दैदिप्यमान अशा प्रगती. खरं म्हणजे 1 वर्ष फार लहान काळ असतो, पण तरी आम्ही करून दाखवू, मला विश्वास आहे. याच्यात एक छोटासा फक्त उपप्रश्न जाता जाता, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईला असावं असा एक आपल्या आधीपासून एक बोलबाला होता, आपणही त्याच्यासाठी बराच रेटा दिला, पण आपल्याच पक्षाचं सरकार गुजरातमध्ये आहे, गुजरात पण मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहे. आपण करणार आहोत मुंबईमध्ये ते?
नाही, आपण निश्चित मुंबईमध्ये करतो आहोत आणि त्याकरता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. आपले जे केंद्रीय फायनान्सचे राज्यमंत्री आहेत ते त्याचे आपण अध्यक्ष केलेले आहेत. आपण खूप पुढे त्याच्यामध्ये गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्टेक होल्डर्स घेतलेले आहेत. त्याची जागा आपण आयडेंटिफाय केलेली आहे. त्याच्या संदर्भातल्या ज्या काही बाकी तरतुदी कराव्या लागतात त्या तरतुदी आपण केल्या आहेत. आणि आपल्याला मी म्हणजे एक मजेदार गोष्ट सांगतो, अजून बिल्डिंग प्लॅनच तयार व्हायचा आहे, पण आतापर्यंत आमच्याकडे 40 मजले हे घेण्याकरता प्रपोजल्स आलेले आहेत. आणि शेवटी मुंबईचं एक आपलं ऍडव्हान्टेज आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की गिफ्ट सिटी आणि मुंबई हे कॉन्फ्लिक्टिंग नाही आहे, हे कॉम्प्लिमेंटिंग आहे. कारण शेवटी फायनान्शियल सेंटर हे काही एकाच ठिकाणी असतं असं नाही आहे. त्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज या कोर ऍक्टिव्हिटीज असतात ज्या मुंबईशिवाय इतरत्र होऊ शकतात असं माझं मत नाही. अनेक बँकांची मुख्यालय मुंबईमध्ये, त्यामुळे त्या मुंबईतच होऊ शकतात, काही इतरत्र होऊ शकतात. त्यामुळे हब अँड स्पोक मॉडेल ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे केवळ गिफ्ट सिटी नाही, अजून इतर राज्य देखील त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि यातनं मुंबईलाही फायदा आहे, महाराष्ट्रालाही फायदा आहे. कारण जेवढं फायनान्शियल सेक्टर एक्सपांड होईल तेवढं शेवटी त्याचा हब तर मुंबई होणार आहे, केंद्र मुंबई आहे. त्यामुळे मुंबईला त्याचा फायदा होईल, महाराष्ट्राला फायदा होईल आणि वेगवेगळ्या राज्यांना फायदा होईल. म्हणून मला असं वाटतं की खरं म्हणजे आपल्याला मी सांगतो, शेवटी गिफ्ट सिटी का तयार होऊ शकलो, आपल्याला जेव्हा संधी होती महाराष्ट्राने लक्षच दिलं नाही. आतापर्यंत आपलं फायनान्शियल सेंटर उभं राहिलं असतं. आपण करत नाही आणि आपण करत नसल्यामुळे जो काही एक व्हॅक्यूम तयार झाला तो गिफ्ट सिटीने घेतला. महाराष्ट्राच्या निष्क्रियतेचा फायदा इतर राज्यांना मिळाला असं सर्वसाधारणपणे चित्र आहे. अन्य राज्य त्यामुळे मधल्या काळात पुढे गेली होती. पण हा सगळा जो एक टप्पा आहे तो भरून काढून महाराष्ट्राला पुन्हा एकदा दैदीप्यमान भविष्याकडे न्यावं असा या सगळ्या उपक्रमाचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याविषयी काय वाटतं आणि ते स्वतः काय करू इच्छितात हे सगळं आपल्याला समोर सादर केलं. पुढच्या वर्षानंतर महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल याच्याविषयी पण ते ठाम आहेत. मला असं वाटतं की आपण एक वर्ष नक्कीच यासाठी द्यायला हवं आणि मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र याच्या पाठोपाठ हा जो काही बदल होणार आहे त्याचं स्वागत करायला हवं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, आभारी. थँक्यू, आभार.